नमस्कार मित्रांनो, सर्वांना रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग. आत्ता हे जे मी दृश्य तुम्हाला दाखवतोय हे घाटापिंपरी तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी आहे आणि अतिशय रौद्र रूप त्या ठिकाणी पावसाने धारण केलेलं आहे. रात्री एवढा प्रचंड ढगफुटी दृश्य त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे. नदीचं हे मूळ पात्र आहे, परंतु कमीत कमी 500 मीटर नदीच्या पलीकडे आणि 500 मीटर पाणी वाढले. हे बघा, तोडातोडी चालू झाली बरं का. ए, पुलावर जाऊ नका मामा. हा, हे जे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय हे एकदम शरद पुलावर जाऊ नका, पुलाव नका जाऊ. हे जे तुम्ही पाहताय हे प्रचंड पाण्याचा वेग त्या ठिकाणी वाढतोय. इथं आता हे पूर्ण भुसार होता, पूर्ण हा भुसार त्या ठिकाणी वाहून गेलेला आहे. नदीचं पात्र जवळपास 1 किलोमीटर चं त्या ठिकाणी झालेलं आहे. आमच्या घाटा गावामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे, देवळालीमध्ये शिरलेलं आहे. दादेगाव मध्ये सुद्धा अनेक व्हिडिओ पोस्ट आलेले आहेत की दादेगावमध्ये सुद्धा गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. प्रचंड नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे. मित्रांनो, रात्री कसा पाऊस झाला काय माहीत नाही, पण हे कांद्याचे शेड असतील, पूर्ण हा भरलेला शेड त्या ठिकाणी वाहून गेलेला आहे. या बाजूला ही जर दृश्य आपण पाहिलं तर या बाजूला आपण काही दृश्य पाहूया. नदीच्या खाली ज्या खालच्या ठिकाणी आहे, सारंग नदीकडे जाऊ नका, वर पुलावर. हे पहा, आमच्या शेतकऱ्याचं कोठे झालं आहे. हे घाटापिंपरी तालुका आष्टी जिल्हा बीड म्हणजे मानकदौंडी आलनवाडी आणि ह्या भागामध्ये प्रचंड त्या ठिकाणी काही घरामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे. आत्तापर्यंत हे कांद्याचे भुसार मी तुम्हाला दाखवतो की जे काही शेतकऱ्यांचे शेतीच्या बाजूला आहे. एवढा प्रचंड पाऊस झालेला आहे की या पावसाचा अंदाज गेल्या 100 ते 150 वर्षात सुद्धा असा पाऊस कधी झाला नसेल. हे तुम्ही कांद्याचे शेड पाहताय, पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी हे शेड पाण्यामध्ये गेलेले आहेत. या बाजूचे शेड तुम्ही पाहताय, रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे. हे रस्ता इथे एक बाजूला खाली मंदिर दिसतंय छोटंसं, पहा नदीच्या बाजूचं प्रचंड लांबचं मंदिर आहे. हे मंदिर सुद्धा त्या ठिकाणी तालुका कोणता आहे? हा आष्टी तालुका आहे दादा. हे पाण्याने जे पाहिलंय ना तुम्ही, हे पहा इकडच्या बाजूला नदीच्या प्रचंड बाजूला इकडं शेतीकडं जिकडं पाहा तिकडं हे समोर कांदे आहेत, काही घरं आहेत. या घरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे. प्रचंड रौद्र रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे या पावसानं. हे पाहू शकतात, जवळपास 1 किलोमीटर रुंदीचं गावातील काही छोटाले मोठाले साईडचे रस्ते त्या ठिकाणी बंद झालेले आहेत. आत्ता तुम्ही पाहिलं होतं पाणी एवढं प्रचंड वाढलंय. हे पुलाच्या खालून येणारं जवळपास एवढा उंचीचा त्या ठिकाणी पूल आहे. त्या पुलावर सुद्धा प्रचंड पाऊस. रस्त्याने गाडी बघा बाया. हे जर पाहिलं तर आता काही घरांनी त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे की इथं पाहू शकता. हे घर आहे, या घरामध्ये त्या ठिकाणी आता पाणी शिरलेलं आहे आणि काही तरुण त्या ठिकाणी मदत करत आहेत. हे जो नदीचा जो काही एकदम थोडा 200-400 मीटरचा जो काही हे होता पहा, म्हणजे आपण त्याला म्हणूया फक्त 400 मीटरचा अंदाजाचा हे असेल बघा. पण आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर ही एवढं पाणी वाढलेलं आहे त्या पलीकडे बागामध्ये. आणि हे सगळं जर नदीचं रौद्र रूप पाहिलं, केजला पण चालू आहे असेल. नदी कोणती आहे? ही कडी नदी आहे. आणि ह्या घरामध्ये घरसुद्धा हे पाण्यामध्ये गेलेलं आहे. इथून घरातील माणसं आणि ही बाकीचे या जनावराच्या शेतातील म्हणजे गोठ्यातील जनावरं सुखरूप बाजूला काढलेले आहेत. हे पहा, इथं शिर्डी घेऊन येताना हा तरुण दिसतोय. पाहिलं का? हे बचाव घरातले सगळे वस्तू पूर्ण बाजूला काढलेले आहेत, म्हणजे शेरडा असतील, ह्या अनेक गोष्टी असतील. तर हे एवढा तुफान, हे पूर्ण भुसार पहा. हे पूर्ण भुसार या ठिकाणी उद्या काही जर प्रशासनाचे काही लोक आले तर हे भुसारच होतं का इथं, असा प्रश्न निर्माण होईल. कदाचित हा लाईव्ह आपल्या या कामाला येणार आहे की इथं जो काही भुसार आहे, शूट करून ठेवा काकाचं भुसार आहे, शूटिंग काढून ठेवा, उद्या परत म्हणते नाही तर भुसारच नव्हतं. म्हणजे अशी परिस्थिती आहे.
हे दृश्य पुलाच्या बाजूला आहे। या शेतकऱ्याचं उद्या प्रशासन ज्यावेळेस येईल त्यावेळेस नुकसान सुद्धा भरपाई झाली पाहिजे बांधवांनो। कारण घरातील ह्या घरातल्या वस्तू वाहून येतात आहेत। इथे एक ड्रम वाहून येतोय पहा, ह्या घरामधले इथं पलीकडे कांद्याचं भुसार आहे, हे पूर्ण कांद्याचं भरलेलं भुसार आहे पहा। रातोरात म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी वाहून चाललंय। इथं काही बॅरल आलेला आहे पहा एक कोणाच्या तरी घरचा, म्हणजे अशी परिस्थिती। ह्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। पलीकडलं जे घर दिसतंय हा पूर्णतः दुष्काळी असणारा भाग, प्यायला पाण्याचे कधी कधी वांदे असणारे। अशोक बोलके साहेब म्हणतात पुण्यात पण चालू आहे। आपल्या परिसरामध्ये कसा पाऊस सुरू आहे त्या ठिकाणी कमेंट करा, किंवा त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिसरामध्ये कशा पद्धतीचा पाऊस सुरू आहे ते सुद्धा कमेंट करू शकता, किंवा हा लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय तेही त्या ठिकाणी सांगू शकता। पण अत्यंत आजपर्यंत कसल्याही एवढा पाऊस कधीच कुणी पाहिला नाही, एवढा अंदाज पाण्याचा कधी आला नाही। शेतकरी झोपलेले असताना रातोरात पाणी, काही आमच्या गावामध्ये आता रस्ता तिकडं बंद आहे पण गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि एवढं रौद्ररूप। आणि आत्तासुद्धा छत्री घेऊन आपण जोरदार पाऊस, आत्तासुद्धा पावसाची त्या ठिकाणी सुरुवात सुरू पहा। मोठमोठाले झाडं त्या ठिकाणी वाहून येत आहेत आणि एवढ्या मोठ्या म्हणजे रौद्ररूप आणि एवढं पाणी मी तर म्हणतो प्रथमच पाहिले। अशा अनेक लोकांच्या घरातले पाट असतील, लोकांच्या घरातले वेगवेगळे, हे पहा आता हा ड्रम आलेला आहे वाहून पहा, म्हणजे हा कशाचा आहे काय माहीत नाही, पण याला आपण वाचू सुद्धा शकत नाहीत। हा आता पाईप आलाय, पुन्हा काही लोकांच्या मोटरा वाहून आलेल्या आहेत पहा मित्रांनो। हे पहा पाईप येतोय समोरून, जो चाललाय ना तो मोटराचा पाईप आहे, तो त्या भुसाराला त्या ठिकाणी अटकलेला आहे पहा। हे पहा पुढचा पाईप, हे जो चाललाय समोरून तो, आणि पाणी आणखीन वाढतंय पहा। आपल्या जवळ इकडं पाणी वाढ होतच आहे। नक्कीच आपल्या भागातला पाऊस कसा आहे तेवढं पहा। प्रचंड रौद्ररूप, घरामध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे। जिथं जिथं प्रशासनाची मदत लागेल, ईट सर्कलला पण पाऊस आहे, सातारा जिल्ह्याला पाऊस आहे, शिरूरला मुसळधार पाऊस आहे। मोहसिन शेख म्हणतायत कोणतं गाव व तालुका, आपलं हे घाटा पिंपरी तालुका आष्टी जिल्हा बीड, इथं हा प्रचंड त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे। सगळ्यांना गावातील काही दृश्य दाखवू, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की आपल्या भागामध्ये लोक कुणी असुरक्षित असतील तर प्रत्येक ठिकाणी असा पावसाने रौद्ररूप धारण केल्यामुळे त्या ठिकाणी कदाचित लोकांना बचाव कार्य किंवा सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी मदत होईल। महाराष्ट्रातील असंख्य ठिकाणी असा पाऊस आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेअर करून राम दादा अवघड परिस्थिती आहे। नक्कीच इथं गावामध्ये घरं पाण्यात गेलेले आहेत, हे पाहू शकता। इकडं काहींच्या गाड्या पाण्यात गेलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणाहून व्हिडिओ कॉल आलेले आहेत। गावातली परिस्थिती आमच्या अशी झालेली आहे, जिथं जिथं प्रशासनाची मदत लागेल अशा लोकांनी लवकरात लवकर संपर्क करून आपली मदत घेऊन आपण सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी शिफ्ट व्हायचे। आपले जनावरं असतील, आपल्या गाड्या असतील, हे सगळ्या गोष्टी सुरक्षित करायच्यात। सगळ्यांना गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी, धन्यवाद। पुढील स्थिती आपण पाहूच लाईव्हच्या माध्यमातून काय असेल ते।